नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे। भावाच्या हाताला बांधलेली राखी केव्हा काढावी? राखी काढल्यानंतर तिचे काय करावे? राखी कचऱ्यात टाकावी का? वाहत्या पाण्यात सोडावी का? झाडात बांधावी का? किंवा कोणती धार्मिक श्रद्धेनुसार टाळावी? तर रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर हा सण आपल्या बहीण भावाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे। रक्षणाचा आणि आयुष्यभर टिकवणाऱ्या नात्याचा। बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधतात, त्याची सुखी, निरोगी, उज्ज्वल आयुष्यासाठी प्रार्थना करते। भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि तिच्या पाठीशी उभे राहण्याची भावना व्यक्त करते। म्हणून अनेकाच्या मनात प्रश्न असतो की रक्षाबंधनाची राखी किती दिवस हातात ठेवावी? धार्मिक परंपरेनुसार यासाठी सर्वत्र एकच कठोर नियम आढळला जातो की घरची परंपरा आणि कुटुंबातील रीतिरिवाज आणि श्रद्धा यानुसार पद्धत बदलू शकते। काही घरामध्ये राखी दुसऱ्या दिवशी काढली जाते, काही जण ती काही दिवस किंवा पुढील पूजेपर्यंत ठेवतात। अनेक जण सण राखी नैसर्गिकरित्या सुटेपर्यंत किंवा मनगटांवर टेकेपर्यंत ठेवतात। म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील परंपरेचा आदर करा। मात्र राखी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बहिणीने प्रेमाने बांधलेली राखी सध्या कचऱ्यात फेकणे अनेक धार्मिक परंपरेमध्ये अशुभ मानले जातात, अपमानास्पद मानले जातात। श्रद्धेनुसार राखी ही नात्याची आणि रक्षणाची संकल्पाचे प्रतीक आहे। राखी काढण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर जर राखी स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तरच ती काही दिवस मनगटावर ठेवू शकता। पण राखी ओली झाली असेल, तर फाटली असेल, खराब झाली असेल किंवा त्वचेला त्रास होत असेल तर ती आदराने काढावी। राखी काढताना मनात बहीण भावाची प्रेमाची भावना ठेवा। शक्य असल्यास मनोमन असे म्हणा की ही राखी आमच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे सदैव टिकून ठेवतो। त्यानंतर काढलेली राखी स्वच्छ ठिकाणी ठेवावी, ती खाली पायाखाली पडणार नाही याची काळजी घ्यावी। आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काढलेली राखीचं काय करावं? धार्मिक श्रद्धेनुसार काढलेली राखी एखाद्या स्वच्छ डब्यात किंवा पूजेसाठी ठेवलेल्या वस्तूसोबत ठेवू शकता। काही घरांमध्ये काही राख्या इतर साहित्याप्रमाणे आदराने ठेवली जातात, ही प्रथा असते। जर राखीचे विसर्जन किंवा नैसर्गिकरित्या विल्हेवाट लावायची असेल तर पर्यावरणाची काळजी घेणंही अत्यंत महत्त्वाचं असतं। आजकाल अनेक राख्यामध्ये प्लास्टिक, धातू, चमकी आणि कृत्रिम सजावट असते। अशा राख्या नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्येच टाकू नयेत, कारण त्यामुळे प्रदूषण होऊ शकते। पर्यावरणानुसार राखी असल्यास घरातील श्रद्धेनुसार तिचे नैसर्गिक पद्धतीने विसर्जन किंवा सन्मानपूर्वक विल्हेवाट लावता येते। काही जण राखीचा नैसर्गिक धागा वेगळा काढून स्वच्छ ठिकाणी ठेवतात। मात्र आपल्या परिसरातील स्वच्छता राखणे हेही धार्मिक तितकेच महत्त्वाचे असते। तर राखीबाबत आपण कोणती चूक टाळायची आहे? तर राखी काढल्यानंतर ती रस्त्यावर फेकू नका, पायाखाली येईल अशा ठिकाणी टाकू नका, शौचालयात किंवा अस्वच्छ ठिकाणी फेकू नका। श्रद्धेनुसार अशा वस्तूची आदराने वागा, त्याचे महत्त्व जाणा। काही लोक म्हणतात की राखीचा अपमान केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। येथे एक गोष्ट लक्षात घ्या की नकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा धार्मिक श्रद्धा आणि लोकमान्यतेचा विषय आहे। याला वैज्ञानिक तथ्य म्हणून सिद्ध मानता येत नाही, परंतु बहिणीने प्रेमाने बांधलेली राखीचा आदर राखणे, नात्याचा कदर करणे आणि धार्मिक वस्तूची स्वच्छतेने विल्हेवाट लावणे हे नक्कीच योग्य आहे। म्हणून राखी काढताना घाबरण्याची गरज नाही, कारण की श्रद्धेपेक्षा भय मोठा नाही। कारण राखी प्रेमाने बांधली आहे म्हणून ती प्रेमाने आणि आदराने काढावी। राखी हातातून काढताना जर शक्य असेल तरच हात स्वच्छ करून शांतपणे राखी काढावी। राखी काढल्यामुळे बहीण भावाचं प्रेम कमी होत नाही, मनगटावरील धागा काढला तरी हृदयाचे नाते कायम राहते। कारण अनेक जण विचारतात की राखी दुसऱ्या दिवशी काढली तर चालते का? तर हो, अनेक घरामध्ये घरच्या परंपरेनुसार तसेच केले जातात की काही घरामध्ये काही दिवस ठेवतात। म्हणून दुसऱ्याच्या पद्धतीनं भीती बाळगण्याची गरज नाही। तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, कुलाचार किंवा स्थानिक परंपरेनुसार निर्णय घेणे योग्य ठरते। राखी किती दिवस हातात ठेवावी? तर यासाठी आपण सर्वांसाठी एकच नियम आहे की ज्या दिवशी राखी काढाल त्या दिवशी तिला आदराने बाजूला ठेवा
घरातील परंपरेनुसार तिची योग्य विल्हेवाट लावा. ती प्लास्टिकची असेल तर पर्यावरणाचा विचार करून तिची विल्हेवाट लावा. नैसर्गिक धागा असेल तर पर्यावरणानुसारच पद्धत निवडा. मंडळी, रक्षाबंधनाचा खरा अर्थ म्हणजे हातातील राखीत नाही, तर खरा अर्थ हा बहीण भावाच्या प्रेमात आहे. परस्पर सन्मानाचा आणि एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचा. म्हणून राखीबाबत भीती किंवा अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, स्वच्छता, पर्यावरण, काळजी आणि आपल्या कुटुंबातील परंपरेचा सन्मान राखा. जर तुमच्या घरात राखी काढण्याची एखादी वेगळी परंपरा असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ही माहिती तुमच्या बहीण, भावंडांमध्ये, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. तर हे भीती काही पाडू नका आणि बहिणीने बांधलेली राखी हातातून काढणे तरी प्रेमाचं बंध कधीही तुटू शकत नाही. म्हणून तुम्ही इच्छा असेल तेव्हा ही राखी काढू शकता. तर इथे काहीच घाबरण्याची गरज नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय श्रीकृष्ण, जय माता दी. नमस्कार.